रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. आज आमच्या या नामाच्या बाजाराचं सार्थक झालं. आमच्या पाटील महाराजांचं पदस्पर्श आपल्या या नामाच्या बाजाराला लागलं. खूप छान. उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शन या लाभ, पद्मनाभ जोड्याला रामक इथल्या पद्मनाभ संपुष्ट हृदय पेटी, करुणी पोटी साठवू, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. पाटील महाराजांचा शुभ हस्ते आपलं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा या नामसागराचा, नामलेखनाचा, या नामस्मरणाच्या केंद्रावर आगमन झालं आणि त्यांच्या शुभ हस्ते आपल्या नामकेशवाची ही माधवा झाली. खूप छान माऊली रामकृष्ण हरी. आणि अशा या नामाच्या बाजारात पाटील महाराजांचं आगमन झालं. फार सुंदर. इथं दिंडीचं साहित्य आहे सगळं. हे बघा एक बाजू बघा, एका महाराजांनी काय दिलं बघा, हे रामकृष्ण हरी दिलं. फार सुंदर. नामाचा बाजार पंढरी, नामाचा बाजार, नामच द्यावे नामच घ्यावे, नामच द्यावे नामच घ्यावे, कोटी कुळी उधार. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ना लवकर लवकर आहे बाळा. रामकृष्ण. नामाचा बाजार ही पंढरी, नामाचा बाजार. बरं महाराज, आता तुमचं हे नामाचा बाजार लिहिणं झाल्यानंतर एक आशीर्वादामय दोन गोष्टी सांगा. ह्या ठिकाणी फक्त नामस्मरण होतं गोपाळ विठ्ठल. हा आता हा एक पाटील महाराजांचे दोन आशीर्वादाचे अनमोल शब्द आमच्या कानी यावे ही माझी विनंती आहे. हा महाराज. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती, मुखी अमृताची वाणी, देह देवाच्या कारणी, सर्वांगी निर्मल शुद्ध जैसे गंगाजळ, तुका म्हणे जाती ताप दर्शनी विश्रांती. गुरुवर्य वैकुंठवासी कारंडे महाराज पाठवा आमचं तात्या आय तात्या. हा वारकरी भूषण चंद्रकांत कारंडे त्यांनी आजवली या ठिकाणी गोकुळ कॉम्प्लेक्स. गोकुळ कॉम्प्लेक्समध्ये आपलं परमनंट घर. हे शाबास रामकृष्ण हरी. या रस्त्यानं मुंबई पंढरपूर पायी दिंडी चाललो आम्ही. त्या दिंडीच्या रस्त्यावरती त्यांनी काहीतरी वास्तव्य पुढे गेले, मार्गी चालले. त्या मार्गाने चालण्यासाठी ज्ञानोबा तुकोबाराया त्यांची स्वतःची प्रॉपर्टी वास्तू घर, उद्या त्याची थोडीशी पूजा आहे. म्हणजे पूजा करण्यासाठी आमंत्रित केलं. त्या आमंत्रणीला मान देऊन चला माय बाप्पा श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग एक करी दंडवत. कारंडे बाबांच्या चरणावर माता ठेवून ज्ञानोबा तुकोबाराया रुक्मिणी मातेच्या अशीच सेवा त्यांनी आयुष्यभर पुढं करत राहावं. आणि त्यांच्या नामाच्या बाजारातून बसलो. फार बुद्ध इथं ना इथं महाराज इथं प्रत्येक जण येतो आणि रामकृष्णाने बोलून जातो. दुसरा विषयच नाही. रामकृष्ण हरी झालेला आहे. धन्यवाद. अशी त्यांना सेवा करण्यास वा वा वा. आम्ही दीर्घायुष्य वाढो, भरपूर आयुष्य मिळू. महिला मंडळ, छोटी बालकी, 2 वर्षापासूनची मुलं पण भेटली की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अशा पद्धतीने आज पाटील महाराजांचं आगमन झालं. आज मुक्काम आहे. उद्या सकाळी आपल्या या आदित्य चंद्रकांत कारंडे याच्या मालकीच्या घराची वास्तुशांती आहे, सत्यनारायणची पूजा आहे, गृहप्रवेश आहे आणि तीर्थप्रसादाचा लाभ आहे. अशा या सकाळी 9 पासून दुपारी 2 वाजेपर्यंत त्यात सगळे कार्यक्रम आले. आणि हा कार्याचा भार आमच्या पाटील महाराजांच्या आशीर्वादामध्येच आहे. आमच्या वडिलांनी सांगितलेले जे काही कार्य ते आपल्या पाटील महाराजांच्या शुभ हस्ते होतं. असाच त्यांचा आशीर्वाद कायम राहो. माझी मुलगी डॉक्टर आलेली आहे, मुलगा निघालेला आहे. मुलगी काल आलेली आहे, मुलगा आज संध्याकाळी येईल 4 वाजेपर्यंत. आणि मग तुमच्या शुभ हस्ते माऊली सगळा हा कार्यभार माऊलीच्या रामकृष्ण हरी राम. आणि तुमचं ह्या टेबलावर लिखाण झालं, खुर्चीवर आगमन झालं. फार सुंदर. आता ह्या वास्तूबद्दल तुम्ही काय म्हणणार 2 शब्द? एक नंबर वास्तू. आणि दुसरी कुठे हे ना म्हणजे दिंडी जाऊ का इथं पायी दिंडीचं हे बघा इकडे बघा काय लिहिलंय. उभं राहा एक मिनिट. गुमास्ताला हा नाही हे 2 गुमास्ता काढल्यात. एका ह्याच्यावर 2. एक आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा नामलेखन केंद्र. आणि हे दिंडी साहित्य पंढरपूर पायी दिंडी साहित्य भांडार. कोण करते काय कोण करते तुझ्याशिवाय? म्हणजे छान हे फक्त दिंडी, दुसरा विषयच नाही. मागं पुढं जमलं तर दुकान नाही रे, पण हे रामकृष्ण हरीवर
मला आता मी एका वाक्यात सांगतो, मला दुसरा ध्यास नाही. आपलं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा या लिखाणानेच कुठेतरी काहीतरी आपल्या वह्या आणलेल्या आहेत, भरत राहायचं, साधन काम करायचं. सकाळपासून बसलो होतो मी, नंतर दुपारी जेवायला गेलो, काय आपली राहिलेली कामं वगैरे पंखे लावायचे होते, ते मालका जसं उचल तसं कामं चाललं आपलं, चालतं. रामकृष्ण हरी.